शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट आहे. पवित्र पोर्टलवर शिक्षक पद भरतीची जाहिरात प्रक्रिया सुरू होणार आहे. टी 2025चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता रिक्त पदांची नोंदणी आणि त्याच्या जाहिरातींची प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे. नेमक्या आता किती जागा असणार आहेत, कोणत्या तारखा महत्त्वाच्या असणार आहेत आणि उमेदवारांनी आता काय करायचं आहे, ही सगळी अधिकृत माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची बातमी राज्यातील सर्व शिक्षक भरती उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरती संदर्भात एक अजून अधिकृत पत्रक एक जारी केलेलं आहे. ते आहेत मान्य आयुक्त महानगरपालिका जेवढे असतील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, जे जिल्हा परिषदेचे त्यांना, आणि अध्यक्ष किंवा सचिव जे खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांना. तर असं एक पत्रक जारी केलेलं आहे. चला बघूया आपण नेमकं या पत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि या पत्रकानुसार काय महत्वाचे मुद्दे आहेत, आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, एक असं पत्रक आलेलं आहे बघा, महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय. याच्या अगोदरचं हे असंच पत्रक होतं, ते आपण आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेलं होतं आणि तिथेही आपण याबद्दल माहिती दिलेली होती. आता हा त्याचाच एक पार्ट आहे, पुढचा पार्ट आहे. त्यांनी फक्त एक रिमाइंडर म्हणून दिलेला आहे आणि याच्यात अजून एक थोडीशी जास्त माहिती दिलेली आहे. तर बघा, जसं आता मी सांगितलं तुम्हाला, प्रति कुणाला पाठवलं तर या तिघांसाठी आहेत. म्हणजे जेवढे काही महानगरपालिकांचे जेवढे आयुक्त असतील महाराष्ट्रातील, किंवा जे जिल्हा परिषदातील मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत, किंवा जे अध्यक्ष किंवा सचिव असणार आहेत खाजगी शैक्षणिक संस्थांचे, हे सगळे कोण आहेत तर हे यांना हे साधारणतः या प्रक्रिया पार पाडायच्या आहेत. यांच्या अधिरक्ताखाली, यांच्या देखरेखीखाली या सगळ्या प्रक्रिया पार पाडायच्या आहेत, म्हणून त्यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. बघा, याचा विषय काय आहे तर विषय आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी जाहिरातींची कार्यवाही करण्याबाबत. आणि हे 2, 3, 4, 5 जवळजवळ 8 त्यांनी त्याचे संदर्भ पण दिलेले आहेत. त्यानुसार हे सगळं होत आहे. बघा, अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आपली शिक्षक भरती आलेली आहे. त्यातील अगदी थोडक्यात समजून घेऊया. हा जो पार्ट होता हा मागच्या याच्यामध्ये पण दिलेला होता की राज्यातील सर्व जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, खाजगी शैक्षणिक संस्था असतील, अनुदानित असतील किंवा अंशतः अनुदानित असतील, विना अनुदानित असतील, तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, रात्र शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी, तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे शासन तरतुदी विविध न्यायालये यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहेत. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या पत्रात जे दिलेलं आहेत ना, ते आता मी जस्ट तुम्हाला हा पॅराग्राफ वाचून दाखवलाय, पण याच्यामध्ये सगळ्या शाळा आलेल्या आहेत. म्हणजे ज्या अनुदानास पात्र घोषित केलेल्या आहेत तिथे सुद्धा प्राथमिक पासून तर उच्च माध्यमिक पर्यंत सगळ्या रात्र शाळा ज्या चालतात त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी शिक्षक भरती होणार आहे. आणि ती कशाच्या नुसार आहे तर आपली जी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार जे काही त्यांचा गुणांनुसार ती होणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी इथे मांडलेला आहे. दुसरा मुद्दा काय म्हणणं आहे त्यांचं, शिक्षक पद भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025चे आयोजन हे कधी केलं ते आपल्याला माहिती आहे. 27/5/2025 ते 5/6/2025 याच्यामध्ये केलेलं होतं. 18 तारखेला त्याचा निकाल पण लागलेला होता. 2,28,808 विद्यार्थी त्याला बसलेले होते. त्यांच्यापैकी प्रत्यक्षात एवढ्या उमेदवारांनी ती एक्झाम दिलेली होती 2,11,000. आणि त्यांच्यापैकी जे स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेलं होतं ते होतं 1,70,108 उमेदवारांनी. ही इथे त्यांनी परत थोडा बॅकग्राऊंड दिलेला आहे. आता इथून पुढे थोडासा महत्वाचा पॉईंट आहे. इथे पुढे काय म्हटलंय, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पदभरतीसाठी आवश्यक बिंदू नामावलीची माहिती तयार ठेवण्याबाबत या कार्यालयाकडून यापूर्वी 17/10/2025 सह 17/3/2026 अन्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली व शैक्षणिक वर्ष 2025-26च्या संच मान्यतेनुसार गट निहाय व विषय निहाय रिक्त पदांची माहिती आवश्यक आहेत. ही माहिती मागवलेली आहेत. कशी माहिती पाहिजे आहेत की जी बिंदू नामावली अपडेट असायला हवी, आणि संच मान्यतेनुसार जे काही गट निहाय किंवा विषय निहाय रिक्त पदांची सगळी माहिती ही अपडेट करायची आहे, सगळी माहिती ही द्यायची आहे. पुढचा अतिशय अजून 2 पॅराग्राफ अतिशय महत्वाचे आहेत. ते आहेत, संच मान्यता 2025-26ची कार्यवाही पूर्ण झाली असून, बघा इथं काय म्हटलंय, संच मान्यता 2025-26ची कार्यवाही पूर्ण झाली असून त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही
दिनांक 31/3/2026 पूर्वी करण्याचेही शिक्षण संचालक कार्यालयाच्या स्तरावरून क्षेत्रीय कार्यालयांना कळविण्यात आलेले आहेत. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. या पॉईंटमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की 31/3/2026 पूर्वी समायोजनाची कार्यवाही कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. आणि तसं शिक्षण संचालक कार्यालयाने क्षेत्रीय कार्यालयांना कळवलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 31/3 पर्यंत आता या 2026 म्हणजे आता या येत्या 31 तारखेपर्यंत हे सगळं कंप्लीट करायचंच आहे. ठीक आहे. आणि पुढचा मुद्दा अजून एक महत्वाचा, संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक असेल, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. सदर पदभरतीची कार्यवाही करताना शासन निर्णय दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% मर्यादेच्या मागणीची नोंद करावी. मर्यादित मागणी नोंद करावी. म्हणजे बघा, जर 10 जागा खाली असतील एखाद्या शाळेमध्ये तर जवळजवळ 8 जागा या भरण्यात येण्याचा शासनाचा विचार आहेत. म्हणजे 80% जागा, म्हणजे आता टोटल जेवढ्या महाराष्ट्रात जागा निघतील त्याच्यापैकी जेव्हा समायोजन होऊन वगैरे जेवढ्या जागा राहतील त्यामध्ये ही भरती म्हणजे ही मोठ्या प्रमाणात भरती होणार आहेत, हे याच्याहून दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता हे जर तुम्हाला नसेल कळालंय, मी जे वाचून दाखवलंय किंवा समजून, तर चला आपण पुढे बघूया. थोडंसं पॉईंट वाईज मी तुम्हाला याच्यात सांगतोय की बघा काय काय घडलं आतापर्यंत, जी काही टेट 2025 झाली आहेत आणि या भरतीचे कुठले कुठले टप्पे पार पाडण्यात आलेले आहेत आणि आता पुढचे काय आहेत ते आपण अगदी थोडक्यात बघूया. म्हणजे तुम्हाला सगळा सारांश मिळेल की आतापर्यंत काय झालंय आणि पुढे काय होणार आहे. बघा, सगळ्यात पहिले काय झालंय, टीईट 2025चा निकाल लागला. टीईटी 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टीएटी, सॉरी इथून चुकलेलं आहे जरा, रॉंग, टीएटी, ओके, नॉट टीईटी. परीक्षा 27 मे 2005 ते 27 मे 2025 ते 5 जून 2025 दरम्यान घेण्यात आलेली होती. बरोबर, ही परीक्षा इथे घेण्यात आलेली होती. जसं मी वरती सांगितल्याप्रमाणे इथे 2,28,000 लोकांनी उमेदवारांनी परीक्षा दिलेली होती. 2,11,000 पास झालेले होते आणि 28 ऑगस्ट 2025 रोजी या परीक्षेचा निकाल लागला होता. म्हणजे ही परीक्षा पार पडली. त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा होता आपला तो स्वप्रमाणपत्र प्रक्रिया होता. बरोबर, 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी मध्ये आपण सगळ्यांनी स्वप्रमाणपत्र केलेलं आहे पोर्टलवर. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलं आहे, तर 1,70,108. म्हणजे आता हे एवढ्या लोकांमध्ये कॉम्पिटिशन आहे. आता जी भरती होणार आहेत त्याच्यासाठी एवढे उमेदवार आहेत आपल्याकडे, 1,70,108 उमेदवार आहेत. ठीक आहे. आता त्याच्या पुढची प्रक्रिया काय चालू आहे की रिक्त पदांची माहिती पण मागवली होती की शिक्षण आयुक्तालयाने स्पष्ट सांगितले आहे की शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक बिंदू, नामावली व शैक्षणिक वर्ष 2025-26च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदांची माहिती तयार ठेवावी. जो आता जो जी आर काढलेला आहे ती स्टेप म्हणजे इथं आलेलो आहोत आपण, ह्या 3 नंबरच्या स्टेपला आपण आलेलो आहोत आता सध्या. आता गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती भरावी लागणार आहे. आणि त्याच्या अगोदर आता ही सगळी माहिती आल्यानंतर काय होणार आहे, अतिरिक्त शिक्षक समायोजन होणार आहेत. ठीक आहे. ते कधी, एक अत्यंत महत्वाचा मुद्दा काय आहे की राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्यानंतरच नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया पुढे नेणार आहेत, असं आपल्याला त्या जी आर मधनं माहिती मिळालेली आहे. आणि ती कधीपर्यंत कंप्लीट करायची आहे, तर 31 मार्च 2026 पर्यंत. म्हणजे हा जो चौथा मुद्दा आहे, चौथी जी स्टेप आपण म्हणूया आपल्या शिक्षक भरतीची, ती 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करायची आहेत. म्हणजे आता येत्या 14-15 दिवसामध्ये आधी थोडक्यात आलेला आहे. इथपर्यंत आपल्याला म्हणजे ह्या लोकांना जे काही आता वरती दिलेले आहेत, आयुक्त असतील किंवा जे काही शिक्षक आपले याचे जे असतील, खाजगी शिक्षण संस्था असतील, त्यांचे जे अध्यक्ष किंवा सचिव असतील, मुख्य कार्यकारी असतील, यांच्यासाठी यांना ही माहिती देऊन, ही माहिती दिल्यानंतर इतर रिक्त पदांची माहिती यांना द्यायची आहे आणि ही माहिती दिल्यानंतर त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, म्हणजे ही चौथी स्टेप आपली कंप्लीट होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपली जाहिरात निघणार आहे. तर ती किती जागांची येणार आहे, तर हा जो जी आर आहे त्याच्यात काय म्हटलेलं आहे की रिक्त पदांच्या 80% मर्यादित पर्यंत मागणी नोंदवावी लागणार आहेत. म्हणजे आपल्याकडे थोडक्यामध्ये जर 100 जागा असतील तर शासनाचं असं आहे धोरण आहे की कमीत कमी 80 जागा तरी भरल्या जाव्यात. ठीक आहे. म्हणजे ही मोठ्या प्रमाणात भरती निघणार आहेत असं जाणवतं. म्हणजे जवळजवळ रिक्त जागांपैकी 80% जागांची भरती केली जाण्याची शक्यता आहेत, असं ह्या जी आर वरून कळत आहेत. आता बघा, महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत, 1 मे ते 31 मे, जोपर्यंत आता हा डेटा सगळा मागवलेला आहे, त्याच्यानंतर समायोजन कंप्लीट होणार आहेत.
आता आपल्यासाठी महत्वाचं आहे, म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे, आता आपण सगळे कागदपत्र तयार ठेवा. म्हणजे जर कुणाचं बरेच, आता आपण जेव्हा फॉर्म वगैरे भरले होते तेव्हा असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांकडे गॅझेट नाही, म्हणजे ज्यांची नावं चेंज झालेली आहेत, जन्मतारखेमध्ये काही चेंजेस असतील, तुमच्या डॉक्युमेंटवरती वेगवेगळी नावं असतील किंवा कास्ट सर्टिफिकेट नसेल, सगळे सगळे डॉक्युमेंट तुमचं जे काही असेल ते सगळं आता तयार ठेवा. जे काही डॉक्युमेंट लागतात त्याच्यासाठी ते खूप साऱ्या वेबसाईटवरती किंवा पवित्र पोर्टलवरती इकडे तिकडे सगळीकडे अवेलेबल आहेत. ते कागदपत्रांची जर तुम्हाला हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्यांची लिस्ट पण देईल की तुम्हाला कुठले कुठले कागदपत्र लागणार आहेत. ती सगळे कागदपत्र आता तयार ठेवा, कारण अगदी थोड्या दिवसामध्ये ही भरती होईल. कारण सगळ्या प्रोसेस आता ह्या चाललेल्या आहेत, जवळ आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता जाहिराती निघतील आणि ही प्रोसेस कंप्लीट होईल. त्याच्यामुळे तुमची कागदपत्र ही रेडी असायला हवी. ठीक आहे. दुसरा पॉईंट आहे की पवित्र पोर्टलवरती अपडेट नेहमी त्याची मी तुम्हाला अपडेट देतच राहील. जी टीईटी किंवा टेट असेल, सी टेट असेल आणि शैक्षणिक माहिती योग्य आहे का ती तुमची तपासा. सगळे तुम्ही सीटीईटी पास असाल, टीईटी असेल किंवा टेट असाल, सॉरी टेट तर असणारच, या सगळ्यांवरती आपली योग्य माहिती आहे का? नसेल तर मग त्याच्यासाठी कुठलं गॅझेट वगैरे काय लागत असेल ते आत्ताच कंप्लीट करा. आत्ता आपल्याकडे टाइम आहे. आणि जिल्हा न्याय जागांवर लक्ष ठेवा. का? कारण की तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये किती जागा निघता आहेत त्याचा थोडा स्टडी करा अगोदर. आता जसं जशा जाहिराती निघतील तसं तसं आपल्याला हे कळेल, पिक्चर क्लिअर होईल की किती जागा कुठे निघत आहे. त्यानुसार तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि त्याचा थोडा आपला स्वतः अभ्यास करा की बाबा ह्या जिल्ह्यामध्ये इतक्या जागा आहेत, या जिल्ह्यात इतक्या जागा आहेत. तुम्हाला जो तुमचा प्रेफरन्स जिल्हा आहे त्याच्यामध्ये किती जागा आहे, त्यानुसार तुमचं कुठं मार्कानुसार कुठं नंबर लागू शकतो, एक तुमचा बेस्ट गेस करा आणि त्यानुसार तुम्ही तयार राहा. विद्यार्थी मित्रांनो, माहिती आवडली असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या शिक्षक भरतीबद्दलचे सगळे अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.